गंगा का फन्ना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका। तो महाराष्ट्रातला हा बब्या आहे, हा बब्या महाराष्ट्रात धूम मचवली या बैलानं। प्रत्येक धुरीत हा बैल चालतोय आणि आज या महाराष्ट्रातल्या लोकांना तो सर्व हा जवान आहेत। शिंदखेड राजा म्हणजे जे आपलं जिजामाता यांचं माहेर आहे, त्या माहेरातला हा बैल आहे। बब्या म्हणजे असा आहे, ह्या प्रत्येक धुरीत चालते, प्रत्येक पटात चालते। जो पट लोक पाहणार, बब्याचं नाव काढणारा लोक पाहण्यासाठी येतात, तो हा बब्या आहे। खतरनाक बैल आहेत, दोन्ही धुरीत चालते, पब्लिक कडून चालते, सर्व गोष्टीत हा बैल चालत आहे। याच्यासोबत आहे बहुतेक रामप्रसाद राठोड यांचा मिसाईल, दोन्ही नामवंत एक नंबर पट म्हटलं गन्ना का फन्नावर याची राजू तुम्हाला तुमच्या बैलाले, पण राजू कसं आहे तुमचे पाहा लागते ना, की तुमची माग सारे चॅनलवाले येतात। हा बैल म्हटलं महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला, त्यामुळे लोक बब्या आला की नाही बावरतात। मला काही जणीचे फोन आले, बब्या आला काय, बब्या आला काय, म्हटलं आला बा बब्या। मी पहिल्यांदाच बैल पाहिला राजू, पण हा एकमेव बैल आहे म्हटलं की प्रत्येक शर्यतीत तुम्ही हाकलला, हे कसं काय शक्य आहे हो? हा कसं काय बैलाची म्हणजे देवाची देणच आहे बा। आणि बकासूर सोबतही जुळला म्हणतात। हल्ला सरजा हल्ला एवढे समजा जेवढे टॉपचे बैल आहे पुण्या भागातले आपल्या महाराष्ट्रातले तेवढे टोटल हल्ले त्याला। आता या बैलाचं वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य म्हणजे याचं कुठल्याही क्षेत्रात नाही, कोणत्याही क्षेत्रात गेलं तर एक नंबर पळतो, काय अडचण नाही। हा सेकंद पट्टातला बादशाह आहे। सेकंद पटात पण पळतो, 3 फेऱ्यात बी पळतो, घाटात बी पळतो। हे कसं काय शक्य आहे? तुम्ही ते अजून पाहिलं की बा याच्यात सोळाचा त्याच्यात सोळाचा काय काय म्हणजे अजून पाहिलं तुम्ही? जसं पोरगस ते शेतीत टाकल्यानंतर त्याला धुंड वायता येते काय, त्याला डवर वायता येते काय, त्याला टिफन व्हावं लागते काय, तसं तुम्ही या बैलाची टेस्ट घेतली? टेस्ट घेतली म्हणजे प्रत्येक मैदानात जाऊन बघितलं आपण आपल्या स्वतःच्या खर्चाने, किंवा आपला सक्सेस होतोय नाही होतो, प्रत्येक मैदान खेळून बघितलं। बरं, जेव्हा जेव्हा हा बैल प्रथम पुरस्काराचा मानकरी होतो, समजा तुम्ही आता या पटावर आले, या पटावर आल्यानंतर तुमची पत्नी म्हणा की आई वडील हे वाट पाहत असतील की नंबर मारला का नाही, मग तुम्हाला येते ना फोन, येते ना घर पोराचे फोन, काय झालं काय नाही झालं नसतं त्या विषयी, त्याला बघतो की आपल्या मैदानाला गेला, जोपर्यंत चांगली खबर येत नाही तोपर्यंत त्या हिशोबानेच मग काम। म्हणजे आतापर्यंत तुम्ही सोडलेल्या पटाला नंबर, त्याच्यामुळे त्यांना कॉन्फिडन्स असते की 100% होणार। एखाद्या वेळेस संबंध नंबर खाली गेला तर त्यावेळेस ती तुमची मनस्थिती असते आपली, खाली तरी ते जणवलं तरी ते। तर या बैला पट्टी जर कमी असली त्याचा फरक पडतो नाही? काही नाही, पहिलं शेतातले पळतो तिकडे पट्टीचा असला कुठलाच काही फरक नाही त्याला फक्त बैल लागतो एवढाच विषय, बाकी काय। हारातून मारतो का लांब पडल्यानंतर काय गेल्यानंतर स्पीड वाढायचं, तळापासूनच तळलाय तळापासून, मग ते बॉटम ते लांब पाहिजे याला का हा जागेनं सुटतो। तुमचं आतापर्यंत सर्वात मोठं बक्षीस, सर्वात मोठं मैदान, ज्या मैदानावर तुम्हाला आनंद मिळाला की तो डोक्यात अजूनही निघत, असं मैदान कोणतं? असं मैदान म्हणजे आता दररोजच आनंद द्या, त्याच्यामुळे मैदान सांगू शकत नाही ना, असा विषय नाही। तरी एखादं असं तुमचं की नाही या पटावर मारलं, हे पण या पटावर आपल्या बैलांवर केलाच पाहिजे आणि तो आनंद द्विगुण होते। जसं एखाद्या सोहळ्यातलं लग्न असते, एखादं लग्न असं असते की त्याला माणूस जास्त धावपळ करते, ते लग्न जरी झालं तर माणसाला आनंद वाटते, असं एखादं मैदान। आणि होतं मैदान या जगावर बळीराम त्याला मानकरी गेल्या 3 वर्ष, म्हणजे तो मानकरी पहिल्यांदा चालतो, इथं पहिल्या नंबरचा मानकरी। म्हणजे बैरम बाबा तुम्हाला पहिला असं म्हणण्यास की हरकत नाही, कारण नामांकित जवळ महाराष्ट्र सगळीच इथं नामांकित बैल म्हटलं तर एक नंबरवरचा जो बैल आहे तो तुमचाच आहे। तुम्ही बैरम बाबाचे जे तुमच्या त्यांनी आशीर्वाद दिला, आशीर्वाद तुम्ही विसरले, इतक्या लांबवरून तुम्ही इथं आले, यायचं नव्हतं, पण नशिबात काहीतरी कृपाच बैरम बाबाची म्हणून इथपर्यंत मी आता 7 आलो। जास्तीत जास्त लांबपर्यंत बैल घेऊन पुऱ्या महाराष्ट्राला जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला काय वाटतं? वाटायचं काय, आता जिकडे मैदान असलं तिकडनं फोन येतेच, पळतोय इकडे या म्हटले की यावर्जून 2 दिवस अगोदर करणार, तिकडे या तिकडे या,
जाऊन त्याला सांगायचं बिन बोलायचं की बुवा आम्ही येतो किंवा नाही येत. प्रेक्षक त्याचे फॅन वाट बघतात कुठे येणार काय येणार, मग ते सगळे फोन करतेच. पहिल्यांदा तुम्ही वसा करून विकत होते आणि बब्यानंतर जेव्हा बब्या पहिल्यांदा सोडला तेव्हा पब्लिक अशी फार येत होती. हा जेव्हा तो शीस मारलं आणि बब्या हा महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला तेव्हा जेव्हा पब्लिक जास्तीत जास्त येते तेव्हा काय वाटते? मला तर आनंदच वाटत होता त्या गोष्टीचा की बैलाचे फॅन जाईल पण तो पण सगळ्याच गोष्टी होत्या. हे संदीप भूत ज्या बब्याने महाराष्ट्रात ते केलं 1400 याचं नाव आहे. हा आमदार खासदार मंत्री हा 5 वर्ष राहतो पण या बब्याने चव्हाण भाऊचं जीवनच बदलून टाकलं. आज जे हे आपण लोक पाहता फक्त मी मुलाखत घेऊन आलो तर त्यांच्या फॉलोअर्स खूप वाटत हे ते लोक पाहत फक्त बब्या बैल पाहण्याकरता आला. बैरमच्या पटावर 1 नंबरचा म्हणजे बब्या. आपल्याला हा आवडल्यास गन्ना कापचा लाईक सबस्क्राईब शेअर विसरू नका. आपण मुलाखत दिल्याबद्दल आपलं धन्यवाद. माणसाची श्रीमंती त्यावर नसते, घरी प्रॉपर्टी किती की असली त्याचं महत्व नसते, पण हा जो बैल आहे बब्या आपण इथे पाहता या बैलाला पाहण्याकरता जेव्हा लोक जमतात तेव्हा त्या बैलाची श्रीमंती किती हे त्यावरून ओळखते. हा बब्या बैल आहे ज्यांनी महाराष्ट्रात या एका वर्षात धूम केलेली आहे. त्यांना पाहण्याकरता जे इथे लोक आलेले आहेत हेच त्या बैलाची श्रीमंती आहे. गाव दादा कोणत्या गावचे हो? करजगाव. काय म्हणते बैल? बैल 1 नंबर आहे. बबले आहे ना ते. बबले आहे बबले. बब्या. लोक आले पाहिले बापा तिकीट नाही येऊन राहिले दिले आले. मग काय बाप काय समजते पोटातलं काय समजते? काही नाही. काय साठी आले तुम्ही? आला बाबा. काय पाहायला आले? बैल. काय कोणता बैल पाहायला आले? हे बैल. हाच बैल पाहायला कोण आले तुम्ही? आले बाबा. पहिला नंबर आलं. बब्या 1 नंबर. बब्या होय ना तो.